जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या प्रसंगी करीत आहोत। यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान करीत आहोत। यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा सन्मान होतोय अश्विनी शिंगे मॅडम यांचा सन्मान होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये। यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो केलं होतं, त्यानंतर आय हॉस्पिटल चेन्नई मधून त्यांचं पुढील शिक्षण झालेलं आहे। आज त्यांना आम्ही त्यांच्या रुग्णांसाठी सेवा केल्याबद्दल सन्मानित करत आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा आहे। तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय अमृता देशमुख मॅडम यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतो। यानंतर योगासनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत स्तरावरचे योग स्पर्धेमध्ये पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा सन्मान होतोय। यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौभाग्यवती आशालता होतोय, मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचं। यानंतर आपला सन्मान या कार्यक्रमात आहोत आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान या प्रसंगी करायचा आहे। यानंतर पोलीस प्रशासन क्षेत्राविषयी आदर त्यांनी वाढवलेला आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार या निमित्तानं करण्यात येतो। त्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान या निमित्तानं करीत आहोत। आणि यानंतर पुढचं जे नाव आहे ज्यांना आपण सन्मानित करतोय, मला सर्व त्यांनी करत असतात। आज त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत। आणि आता होत असतं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंडळाचा सत्कार होतोय। यानंतर त्यागमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष यानंतर त्या माध्यमातून प्रबोधन केलेलं होतं माता रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे अध्यक्ष आहेत उत्कृष्ट आम्ही करीत आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या आणि यानंतर भारतीय जनता पार्टी अनुसूचित त्यांचा एक ग्रुप फोटो प्रमुख मान्यवरांच्या सोबत त्याग आणि त्यांचे सर्वच गोष्टी ज्या त्यांनी केलेल्या आहेत ते सगळं आपण समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे। महिलांविषयी बोलायचं म्हणलं तर त्या त्यागमूर्ती माता रमाई यांना या ठिकाणी अभिवादन करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करते। आणि माता रमाई जयंतीच्या आपल्या रमाई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मी राजू माने। हमेशा डॉल्बी मुक्त सोलापूर करायचं आहे आणि म्हणून मी रमाई सेवा संस्थेच्या वतीने मी रमाईची लेख कशी असावं असं मी कार्यक्रम केले, म्हणून दरवर्षी आता वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम सादर करण्यात येईल। किती महिला भगिनींचा सन्मान यामध्ये करण्यात कशा पद्धतीने सन्मान आहे? यामध्ये महिला बहिणींना 11 महिलांना केलं आहे। डॉक्टर असतील, वकील असतील, पोलीस खात्यात असतील किंवा आरटीओ असेल, 11 महिलांचा आम्ही सन्मान करण्यात आलेला आहे। दादा, रमाई जयंतीनिमित्त रमाईची लेख हा अनोखा उपक्रम यंदाच्या वर्षीपासून चालू करण्यात आला आहे। खरं तर रमाई जयंतीला सोलापूरची ओळख वेगळ्या पद्धतीची होती, डीजे आणि मिरवणुका ही एक पद्धत होती, मात्र आता एक वैचारिक पद्धतीनं पण रमाई जयंती साजरी केली जात आहे। काय सांगाल, एकूण काय कसा अनुभव होता? मी सर्वप्रथम माझे सहकारी श्री राजाभाऊ माने यांचं अभिनंदन करतो की संपूर्ण सोलापूरवासियांसाठी त्यांनी एक आदर्शवत उपक्रम आज या ठिकाणी घेतला। माता रमाईंच्या नावाने आज रमाईचे लेख हा पुरस्कार सोहळा त्यांनी सोलापुरात संपन्न केला। आपण नेहमीच म्हणतोय की सर्वच महापुरुषांच्या जयंती ही समाजाला अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमातून झाली पाहिजे। सोलापूरचं शहर हे मिरवणुकींचं शहर म्हणून एकीकडे प्रसिद्ध होत असताना आपल्या महापुरुषांची जयंती त्यांनी सामाजिक उपक्रमातून घेतली, याचा आदर्श सर्वच महापुरुषांच्या अन्वयाने घेतलं पाहिजे। त्या जयंती पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अशा वैचारिक कार्यक्रमांचं आपण आयोजन करणं
जास्त उचित आहे असं मला व्यक्तिशः वाटतं। आज आपण पाहतोय की सोलापूर शहरात एकीकडे डॉल्बीचे देखील मिरवणूक निघत असताना त्याही मंडळांनी आज हा बदल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच अशा कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आगामी काळात डॉल्बीला फाटा देऊन आपले पारंपरिक वाद्य संस्कृतीच्या मिरवणुका काढत अशा वैचारिक कार्यक्रमाची आयोजनाची संख्या वाढेल हा मला विश्वास वाटतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।